नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. आज मी घेऊन आलोय माझा नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ थोडा उशिराने पडतोय. मागच्या आठवड्यात मी गेलो होतो ऑफिसला, पण आमच्या ऑफिसमध्ये लिडरशिप व्हिजिट असल्यामुळे मला पूर्ण दिवसभर ऑफिसला थांबायला लागलं आणि त्या कारणाने मला निघायलाही उशीर झाला आणि त्यामुळे मी त्यावेळेस शूट केलं नाही मागच्या आठवड्यामध्ये. आणि आज पूर्ववत स्थितीमध्ये आलोय. आज आहे दिनांक 11 फेब्रुवारी महिना, वार मंगळवार, आणि हा मी शूट करतोय माझा 11वा व्हिडिओ. ठीक आहे, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्या विषयासंबंधी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजचा कोट आहे, नीट ऐका. आजचा कोट असा आहे की प्रत्येक गोष्टीवरती आपण रिॲक्ट होणं बंद केलं तर वादविवादाची चैन रिॲक्शन आपण सहज थांबवू शकतो. साधं आहे, सोपं आहे, एका वाक्यातलं आहे. तुम्हाला कदाचित अर्थ याचा लक्षात आलाही असेल पटकन की रिॲक्ट लगेच व्हायला नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीवरती. जर आपण लगेच रिॲक्ट झालो, काहीतरी आपण पटकन बोलून जातो आणि त्याच्यामुळे वादविवाद होतात आणि त्याचे परिणाम कधी कधी गंभीर होतात, संबंध बिघडण्यापर्यंत गंभीर होतात. ठीक आहे, तर आपण याची सविस्तर चर्चा करूया आज. तर याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे भाग आहेत की जसं की रिॲक्ट होतो म्हणजे काय होतं, रिॲक्ट होताना कुठला विचार केला पाहिजे का, आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की जेणेकरून आपण रिॲक्ट होणं बंद करू शकतो. ठीक आहे, 3-4 गोष्टी आहेत, आपण एक एक बघूया. मी काही उदाहरणं पण देईल मध्ये. तर सर्वात आधी रिॲक्ट होणं म्हणजे काय, तर रिॲक्ट होण्यासाठी बरेच माध्यम आहेत, जसं की कौटुंबिक विषय असेल, सोशल मीडिया असेल, किंवा मग आजकाल सर्रास आपण बघतो की रस्त्यावरती लोक सहज भांडणं करतात. म्हणजे कोणी मध्येच गाडी आडवी आणली किंवा कोण व्यवस्थित चालवत नसेल, सिग्नल पाळत नसेल, तर आपण सहज शिवी देऊन मोकळा होतो की तुला काय कळतं का नाही वगैरे, असं तसं नाही का. आणि त्याच्यावरती मग समोरचा पण जर द्वेषाने बोलला की तुला काय करायचंय, तुझ्या काय बापाचा रस्ता आहे वगैरे, नाही का, तर मग अशा पद्धतीने वादविवाद सुरू होतो. तर मग हा एक प्रकार झाला. कौटुंबिक म्हणाल तर आपण नेहमीच बघितलं असेल, भाऊ बहीण किंवा भावांमध्ये सहज वादविवाद होतात एखाद्या गोष्टीवरनं. म्हणजे एखाद्याने सहज विचारलं की बाबा काय करतोयस तू आज, आणि समोरचा बोलला की तुला काय करायचं, तुझं काम करणं. म्हणजे हे क्विक रिॲक्शन झालं एखाद्या प्रश्नाबद्दलचं. तर हेच क्विक रिॲक्शन समोरच्याला कधी कधी हर्ट करतात आणि त्याच्यामुळे तो पण मग वादविवादाच्या याच्यामध्ये पडतो. कधी कधी कसं होतं की आपण पटकन बोलून जातो, भले सुरुवात आपल्याकडनंही असेल. ठीक आहे, आपण पटकन बोलून जातो, समोरच्याची मनस्थिती माहीत नसते, तो कोणत्या याच्यातनं आलेला असतो माहीत नसतं, आणि आपण पटकन बोलून जातो. म्हणजे कधी कधी सुरुवात आपण पण करतो वादविवादाला, कधी कधी समोरच्याच्या बोलण्यावरनं पण होते. ठीक आहे, तर असे कारण आहेत, पण ज्याला रिॲक्ट होणं म्हणतो. सहज रिॲक्ट होतो, काही विचार नव्हता पुढचा, काही करता सहज रिॲक्ट होतो. तर ह्या रिॲक्ट होण्याचे परिणाम ही खूप गंभीर होतो. म्हणजे कधी कधी असं असतं की खूप साधी गोष्ट असते, म्हणजे एखाद्याने विचारलेलं असतं की बाबा तू काय करतोय आज, त्याला सहज प्रश्न विचारलेला असतो, पण आपण जर त्याला उलट उत्तर दिलं, तुला काय करायचं, तर तुझं काम करणं, असं जर आपण त्याला उलट उत्तर दिलं तर समोरचा हर्ट होतो डेफिनेटली. आणि मग त्याच्यातून मग आपल्यालाही नंतर वाटतं की आपण उगाच असं बोललो, साधं सरळ उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे सोपी गोष्ट असते पण ती आपण मोठी करून ठेवतो, त्याच्यामध्ये मग थोडस नात्यामध्ये कटुता पण येते. ठीक आहे, आता याच्याशीच पॅरलल किंवा याच विचारांशी संबंधित तुम्हाला गौर गोपालदास जर माहित असतील तर त्यांचं एक फेमस कोट आहे. कोट नीट ऐका.
लिसनिंग टू अंडरस्टँड इज मोर इम्पॉर्टंट दॅन लिसनिंग टू रिॲक्ट. तर त्यांना पण तेच म्हणायचंय की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा ऐकता तेव्हा ती समजून घेण्यासाठी ऐका. तुम्हाला पटकन रिॲक्ट व्हायचंय म्हणून ऐकू नका. त्यांना पण हेच म्हणायचंय. आणि माझ्या कोर्टमध्ये पण मला तेच म्हणायचं होतं की तुम्ही पटकन रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. समोरचा काय बोललाय ते समजून घ्या, त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे, भावना काय आहे ती समजून घ्या, आणि मग रिॲक्ट होण्याच्या ऐवजी रिस्पॉन्स द्या. है ना, दोघांमध्ये फरक आहे. रिॲक्ट हा आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लगेच होतो, पटकन आपल्याला पटकन प्रतिसाद द्यायचा असतो. पण रिस्पॉन्स मध्ये आपण विचार करतो की समोरचा काय बोललेला आहे ते समजून घेतो आणि त्याला अनुसरूनच आपण रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, तर हा रिस्पॉन्स वेगळा असतो आणि तो देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की रिॲक्ट कधी व्हायचं. रिॲक्ट होताना आपल्याला सारासार विचार केला पाहिजे. तुम्ही थोडा वेळ घ्या, थोडा पॉज घ्या, 10 सेकंदाचा, 5 सेकंदाचा. समोरचा काय बोललाय ते लक्षात घ्या आणि मग तुम्ही तुमचं मत व्यक्त करा किंवा रिॲक्ट व्हा किंवा रिस्पॉन्स द्या. ठीक आहे. आता याचा एक मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे गुरु आणि शिष्यामधली. ठीक आहे. तर एक दिवशी शिष्य असे ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांचे गुरु तिथे येतात, त्यांना ऑब्झर्व करतात आणि त्यातल्या एका शिष्याला ते जवळ बघतात. ठीक आहे. आणि त्यांच्यात तसा संवाद चालू होतो. तर शिष्य त्यांना मध्येच विचारतात की गुरुजी, माझ्यावरती सगळेजण टीका करतात, तर मी काय करू, माझ्यावरती याचा परिणाम होतो. तर मग गुरु थोडेसे स्मित हास्य करतात आणि ते सांगतात की मला एक सांग, समजा तुला एखाद्याने भेट वस्तू दिली, ठीक आहे, पण ती जर तू घेतलीच नाही तर काय होईल. मग त्याचा गुरुचा शिष्य असं म्हणतो की जर मी ती भेटवस्तू घेतलीच नाही याचा अर्थ ती त्या देणाऱ्या माणसाकडेच राहिली ना, माझा त्याचा काही संबंध नाही, म्हणजे माझ्याकडे नाहीच ती. तर मग गुरु बोलतात हेच या गोष्टीतलं सार आहे की तुम्हाला जर एखादा माणूस काहीही बोलतोय, टीका करतोय, हे त्याचं मत झालं, हे त्याचे शब्द झाले, हे त्याची भावना झाली. तुम्ही जर ती गोष्ट दुर्लक्ष केली किंवा इग्नोर केली तर ते तुमच्यापर्यंत आलंच नाही. त्यामुळे तो जो नकारात्मक विचार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही असा अर्थ होतो. म्हणजे ती गोष्ट तुम्ही घेतलीच नाही. तर सहज सोपं आहे, तुम्ही गोष्ट सरळ सरळ इग्नोर करत जा. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट नसेल, तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पडायचं नसेल तर सरळ सरळ इग्नोर करा. इग्नोर करणं ही खूप मोठी कला आहे. कोणत्या गोष्टीमध्ये इग्नोर करावं, कोणत्या नाही, हे पण कळणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर माझा कोट तुमच्या लक्षात आलाच असेल. त्यामुळे यापुढे कधी पण पटकन रिॲक्ट व्हायच्या आधी थोडासा विचार करा की आपण काय बोलणार आहे, योग्य तेच बोलणार आहे की नाही. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे आपण आधीच त्रस्त असतो. त्यामुळे एखादा मध्येच येऊन जेव्हा आपलं ते त्रस्त पण जेव्हा निवळायला बघतो किंवा मग त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा विषय किंवा असं काहीतरी मध्येच त्या गोष्टीला छेद द्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्या गोष्टीतून बाहेर पडताना जो एक रागाचा उत्सर्ग असतो त्यातून बऱ्याच वेळा असं होतं की आपण रिॲक्शन चुकीची देतो किंवा आपण रिॲक्ट चुकीचं करतो, जे की समोरच्याला बिलकुल पण अपेक्षित नसतं. त्यामुळेच बरेचसा वाद होताना दिसतात. आणि कसं आहे ना की हे सगळं जर झालं, समजा वाद झाले, विवाद झाले, तर त्या व्यक्तींमध्ये कटुता तर येतेच डेफिनेटली, पण त्यांचं मनात पण कुठेतरी असं तणाव, चिडचिड राहते. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं लक्ष कुठं लागत नाही. मग त्यांनी जे कामं घेतलेली असतात तीही धड होत नाहीत आणि मग त्यातून काय होतं की सगळ्या गोष्टींवरती मग त्याचं कापर फुटलं जातं. मग तुमची कुठली गोष्ट नीट होत नाही. त्यामुळे हे असे परिणाम होतात. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की तात्पुरती किंवा छोट्याशा गोष्टींसाठी लगेच रिॲक्ट होण्याची काही गरज नाही. हा, जेव्हा खरंच काहीतरी गोष्टींची चर्चा चालली असेल व्यवस्थित, समोरचा आपण बोलतोय, आपण पण संयमाने शांतपणे ऐकून घ्यायचं आणि मग बोलायचं.
प्रत्येक वेळेस समोरच्याने आवाज चढवलाय म्हणजे आपण पण आवाज चढवला पाहिजे याची गरज नाही. कारण दोन्ही साईडनी जर आवाज चढत गेला तर मग शेवटी वादविवादच होतात, भांडणं होतात, बऱ्याच वेळा गोष्टी मारामारीवरती पण येतात. तर हे व्हायला नको आहे. त्यामुळे समोरचा जरी आवाज चढवून बोलला तरी तुम्ही असा प्रयत्न करा की तुम्ही शांतपणेच त्याच्याशी बोलाल, म्हणजे निदान तुमचा शांतपणा बघून त्याचाही राग निवळेल आणि तोही शांत होईल. त्यामुळे सकस चर्चा होईल, विनाकारण वाद निर्माण होणार नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर आजचा कोट बघून तुम्हाला काय वाटतं की संयम, शांतता याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी आपण करू शकतो की ज्याने आपण अशी परिस्थिती हाताळू शकतो ज्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होणार नाहीत? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा विषय कसा होता? आजचा कोट तुम्हाला आवडला का? हाही माझा कोट जुनाच आहे, खूप आधी लिहून ठेवला होता. बऱ्यापैकी लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स पण टाकल्या होत्या, तर त्याच्यावरती पण व्हिडिओ बनावा असं मला वाटलं. कारण हा विषय पण एक कौटुंबिक सामाजिक गोष्टी हाताळतो ज्याच्यामध्ये सुधारण्याचा भाव असतो आपल्याला, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. माझे बरेचसे कोट मी या संदर्भातच लिहिलेले आहेत, त्यामुळे मी नेहमी अशा गोष्टीच निवडेन ज्याच्यातून मला काहीतरी प्रबोधन करता येईल थोडंफार तरी. या गोष्टी आपल्याला माहीत असतात, म्हणजे असं नाही की मी सगळं दरवेळेस नवीन सांगत असतो. या गोष्टी जुन्याच असतात, पण जेव्हा ते कानावर पडतात किंवा जेव्हा आपण सतत ती गोष्ट ऐकतो ना तेव्हा ती खरी अंमलात येते. त्यामुळे माझा तोच प्रयत्न राहील की तुमच्या ह्या गोष्टी, ह्या चांगल्या गोष्टी ज्या प्रबोधनाच्या आहेत त्या तुमच्या सतत कानावरती पडल्या पाहिजेत, जेणेकरून थोडंसं प्रबोधन होईल आणि तुम्ही अशा चुका करण्यापासून परावृत्त व्हाल. माझी हीच अपेक्षा आहे. तर मग मला नक्की सांगा आजचा कोट कसा वाटला, आणि कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रांबरोबरही शेअर करा, सबस्क्राईब करा नक्कीच. थोडेसे सबस्क्रायबर वाढलेले मला दिसत आहेत, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की व्हिडिओ पाहून सबस्क्राईब करणारे लोक कमी आहेत. त्याच्याऐवजी यूट्यूब शॉर्ट बघून सबस्क्रायबर आहेत जे ते वाढताना दिसत आहेत. बहुतेक लोकांना व्हिडिओ बघायचा कंटाळा येत असेल, कारण आजची जनरेशन थोडीशी फास्ट आहे. त्यांना सगळं फास्ट फूड सारखं सगळं पटकन हवं असतं. त्यांच्याकडे वेळ नाही की मी एवढा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा व्हिडिओ पाहत बसेल. एवढा वेळ आजकाल कोणालाच नाहीये. ही गोष्ट मान्य आहे मला, खरी पण आहे तितकीच. पण जेव्हा गोष्टी ऐकण्यासारख्या असतात ना तेव्हा त्या नक्की ऐकत जा. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला गोष्टी ऐकून किंवा मग वाचून कळतात. ठीक आहे, आता वाचायला तर मला नाही वाटत एवढा वेळ आता लोकांना असतो, कारण पुस्तक वाचणं पण बऱ्यापैकी लोकांचं कमी झालेलं आहे. साध्या 1-2 लाईनीमध्येच लोकांना वाचण्यासाठी एवढं हे करावं लागतं. त्यामुळे पुस्तक वाचणं तर फारच लांबची गोष्ट राहिली. त्यामुळे ठीक आहे, वाचणं तर लांब राहिलं, पण निदान ऐकायला तरी तुम्हाला वेळ असेल. व्हिडिओ बघण्याऐवजी जरी तुम्ही ऐकला तरी पुरेसा आहे, म्हणजे जे मी बोलतोय ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. मी लवकरच एडिट करून टाकेन. मी उद्याही ऑफिसला जाईन. उद्याही मी एक दुसऱ्या विषयावरती बोलेन नक्कीच. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कोट सहित, नवीन चर्चा, आणि बघूया काय त्यातून तुम्हाला मिळतंय मी जे बोलतो त्यातनं. ठीक आहे, चला तर मग काळजी घ्या, संयमी राहा, शांत राहा, समाधानी राहा, तुमच्या सोबत असणाऱ्यांची काळजी घ्या. ओके, चलो देन, टेक केअर, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, न्यू टॉपिक. ओके, बाय.